नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. उन्हाळ्याला सुरुवात होत आहे आणि ऊनसुद्धा वाढलेला आहे. त्यामुळे काहीतरी शरीराला थंडावा मिळण्यासारखं काहीतरी पेय हवं. म्हणून आज आपण एक सरप्रायझिंग असा एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी अशी डिश बनवणार आहोत, ज्याच्यात आपण एक आगळा वेगळा असा ड्रिंक बनवणार आहोत. ही ड्रिंक अतिशय पौष्टिक असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी चिया सीड्स घेतलेले आहेत आणि त्यांना भिजू घातलेलं आहे. तुम्ही सब्जा घेऊ शकतात आणि त्यांना पाण्यात भिजवायचे. त्यानंतर काजू बदामही आपण पाण्यात भिजवून घेतलेले आहेत. या ठिकाणी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला त्या दुधाला गरम करायचं आहे. आता दूध गरम होईपर्यंत या ठिकाणी मी खजूर घेतलेले आहेत. खजूरमध्ये भिजवलेले काजू बदाम घालून घेतले आहेत. त्यासोबत थोडं पाणी घातलेलं आहे आणि याची पेस्ट करून घेतली आहे. आता दूध या ठिकाणी उकळायला लागलेलं आहे. कंटिन्युअसली दुधाला हलवत राहायचं आहे. आता या ठिकाणी मी थोड्या दुधामध्ये मिल्क पावडर घातलेला आहे 2 चमचे आणि 2 चमचे या ठिकाणी कस्टर्ड पावडर घातलेला आहे. या ठिकाणी मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घातलेलं आहे. तुम्ही यात वेगवेगळे फ्लेवर येतात, जसं की रास्पबेरी वगैरे, तुम्ही ते सुद्धा घालू शकतात. आता बघा, आपलं दूध छान आटलेलं आहे. आता यात आपण मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं दूध यात घालून घेणार आहोत आणि छान याला स्टर करणार आहोत. हळूहळू दुधाला कस्टर्ड पावडरचा कलर येईलच, पण आपल्याला दुधाला छान आटवायचं आहे, घट्ट करायचं आहे. आता यात मी 1 वाटी साखर घालून घेत आहे. तुम्ही तुमच्यानुसार अजून गोड करू शकता. मी या ठिकाणी कमीच गोड केलेला आहे. आता बघा, मी माझ्या गरजेनुसार साखर वाढवत आहे. आता आपण जी काजू बदाम आणि खजूरची जी पेस्ट केली होती ती या ठिकाणी मी घालून घेतलेली आहे. मी साखर या ठिकाणी जास्त घातली नाही आहे, 2च छोटे वाटी साखर घातलेली आहे, कारण यात आपण आता खजूरची पेस्ट घातलेली आहे. खजूरचा एक वेगळाच गोडवा असतो, तो ह्या आपल्या ड्रिंकला येणार आहे, त्यामुळे साखर मी कमी घातलेली आहे. आता बघा, दूध उकळलेलं आहे. यात आपण जे आपले सब्जा किंवा चिया सीड्स ते घालून घेणार आहोत आणि याला थंड व्हायला आपण ठेवणार आहोत फ्रीजमध्ये. हे थंड झालं की छान सर्व करायचं आहे आणि याचा आस्वाद घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, ही डिश एवढी टेस्टी लागते की तुम्ही एकदा बनवलीत की तुम्ही पूर्ण उन्हाळा ही डिश बनवून बघाल आणि हिचा आस्वाद घेणार, याची गॅरंटी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, डिश कशी वाटली हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा उन्हाळ्यात ह्या डिशचा आस्वाद घेऊ शकतील. आणि नक्कीच बनवून बघा, कारण ही डिश खूपच पौष्टिक आहे. यात आपण सगळे ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत, जे की अजून न्यूट्रिशियस बनवतात. आजसाठी एवढंच.